हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू साईश कोचिंग क्लासेस. आज आपण इतिहास व राज्यशास्त्र या विषयातील राज्यशास्त्र या विषयामधील प्रकरण क्रमांक 3 राजकीय पक्ष या प्रकरणाचा आज इथे आपण अभ्यास करणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की प्रकरण 1 च्या माध्यमातून संविधानाची वाटचाल या प्रकरणाचं नाव होतं प्रकरण क्रमांक 1 मध्ये. त्यामध्ये आपण पाहिलं की भारतीय संविधान कशा पद्धतीने आपल्या भारतामध्ये अंमलात आणलं गेलं आणि त्याचबरोबर या संविधानाची कशा पद्धतीने आपण उद्दिष्ट निश्चित केली गेली आणि नागरिकांना ह्या संविधानाच्या मार्फत कशा पद्धतीने न्याय स्वातंत्र्य देण्याबाबतच्या सगळ्या तरतुदी त्याच्यामध्ये करण्यात आल्या, संविधानामध्ये करण्यात आल्या आणि संविधान आपल्या भारतामध्ये कशा पद्धतीने लागू केलं गेलं आणि त्याच्या अंतर्गत लोकशाही असलेला आपला हा भारत देश कशा पद्धतीने या संविधानाच्या मार्फत लोकशाही सक्सेसफुल किंवा यशस्वीरित्या आपल्या इथे लोकशाही कशा पद्धतीने यशस्वी झाली हेही आपण या गोष्टीचा आपण चांगल्या रीतीने अभ्यास केला. आणि त्याचबरोबर या संविधानामार्फत लोकशाहीची व्याप्ती वाढवण्याच्या पद्धतीने किंवा वाढवणाऱ्या या अधिकारामुळे आपल्या देशामध्ये भारतीय लोकशाही जगामध्ये सर्वात मोठी लोकशाही कशी बनली याचाही आपण प्रकरण क्रमांक 1 मध्ये चांगल्या रीतीने अभ्यास केला. त्याचबरोबर प्रकरण क्रमांक 2 मध्ये निवडणूक आयोग म्हणजे काय, निवडणूक आयोगाची स्थापना करण्यासाठी का आवश्यकता भासली आणि निवडणुकीची कार्यप्रणाली कशा पद्धतीने चालते, निवडणूक आयुक्त कशा पद्धतीने नेमणूक करतात, याही गोष्टीचा आपण चांगल्या रीतीने प्रकरण क्रमांक 2 मध्ये अभ्यास केला. अशा रीतीने आपण प्रकरण क्रमांक 1 व प्रकरण क्रमांक 2 च्या माध्यमातून आपल्या भारत देशामध्ये भारतीय संविधान, लोकशाही आणि निवडणूक आयोग आणि निवडणूक प्रक्रिया कशा पद्धतीने चालते या सगळ्या बाबींचा चांगल्या रीतीने अभ्यास करून चांगल्या रीतीने आपण ते समजावून देखील घेतलं होतं. आणि आज आपण प्रकरण क्रमांक 3 राजकीय पक्ष या प्रकरणाचा इथे आपण अभ्यास करणार आहोत. आता राजकीय पक्ष म्हटलं तर आपण पाहिलं निवडणूक प्रक्रियामध्ये की आपल्या इथे बऱ्याचशा अशा राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी लोक एकत्रित येतात आणि एक संघटना स्थापन करतात, निवडणूक लढवली जाते आणि या निवडणूक लढवून त्या संघटनेला निवडणूक लढवण्यासाठी ते संघटना जी असते ती एक काय करते, राजकीय पक्ष तयार करते. आणि अशा पद्धतीने ह्या राजकीय पक्षांची काय झाली इथे म्हणजे काय झालं की प्रस्थापित होण्यास मदत झाली. हे आपण आता ह्या पाठात कशा पद्धतीने राजकीय पक्ष स्थापन केला जातो या सगळ्या गोष्टींचा अभ्यास या प्रकरणामध्ये आज आपण इथे करणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न दवडता येऊया आपल्या प्रकरणाकडे. पाठ क्रमांक 3 किंवा प्रकरण क्रमांक 3 राजकीय पक्ष. ओके, मागील पाठात आपण काय पाहिलं होतं, ऑलरेडी मी इथे तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलंच आहे. संविधानाची वाटचाल आणि निवडणूक प्रक्रियेचे स्वरूप समजावून घेतले. सामान्य जनता, लोकशाही, प्रतिनिधित्व आणि निवडणुका या सर्वांना जोडणारा सर्वात महत्त्वाचा दुवा म्हणजे कोण, तर राजकीय पक्ष हा आहे. बरोबर आहे की नाही? जर राजकीय पक्ष नसते तर निवडणुका झाल्या असत्या का? नसत्या. निवडणुका झाल्या नसत्या तर प्रतिनिधित्व करणारे उमेदवार उभे राहिले असते का? नाही. आणि प्रतिनिधित्व करणारे उमेदवार उभे राहिले नसते तर आपल्या सामान्य जनतेला त्या सगळ्या सरकारी योजनांचा लाभ मिळाला नसता आणि हा लाभ मिळवण्यासाठी लोकशाही अस्तित्वात आली नसती. म्हणजे या सगळ्या गोष्टींसाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर राजकीय पक्ष हा सगळ्यात महत्त्वाचा दुवा आहे. आपण राजकारणाविषयी जे ऐकतो अथवा वाचतो ते बरेचसे पक्षांशी संबंधित असते. राजकीय पक्षांचे अस्तित्व सर्व लोकशाही व्यवस्थांमध्ये असते. किंबहुना लोकशाहीमुळे राजकीय पक्ष सत्तेसाठी काय करत असतात, स्पर्धा करतात. आणि हे सगळ्यांना आता ज्ञात आहे, याच्यामध्ये जास्त काही एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाही. पाहिलंच होतं आपण 2019ची निवडणूक पाहिली, 2014ची देखील निवडणूक पाहिली की कशा पद्धतीने राजकीय पक्ष हे सत्ता मिळवण्यासाठी स्पर्धा करत असतात. हे सगळ्यांसमोर ज्ञात आहे. त्याच्यामुळे मला याच्यावरती जास्त काही भाष्य करावं लागेल असं मला वाटत नाही आहे. प्रस्तुत पाठात आपण भारतातल्या राजकीय पक्ष पद्धतीची ओळख करून घेणार आहोत. मग आता आपल्या भारतामध्ये असे हे लोकशाहीमुळे हे जे राजकीय पक्ष सत्ता मिळवण्यासाठी स्पर्धा करतात, मग एकूण आपल्या भारतामध्ये असे किती राजकीय पक्ष आहेत, या सगळ्या राजकीय पक्षांची आपल्याला ह्या पाठामध्ये ओळख करून घ्यायची आहे.
तुमच्या शाळेत आणि परिसरात तुमच्या अनेक गट, संस्था अथवा संघटना कोणत्या तरी कामाचा पाठपुरावठा करताना पाहिल्या असतील. सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी एखादी संघटनाही पुढाकार घेते. विविध चळवळींच्या आंदोलनाविषयी तुम्ही वाचता, बरोबर की नाही. शाळेमध्ये देखील असतं, तुमच्या सोसायटीमध्ये असेल, समजा तुमचं एखादं मंडळ असेल, म्हणजे तुमच्या मंडळाच्या मार्फत देखील काय केलं जातं, प्रश्न सोडवण्यासाठी संघटना पुढाकार घेते. म्हणजेच विविध चळवळींच्या आंदोलनाविषयी देखील तुम्ही वाचता. याचा अर्थ असा की समाजात ज्या प्रकारे गट, संस्था, चळवळी सक्रिय असतात, त्याच प्रकारे राजकीय पक्षही निवडणुका लढवण्यात पुढाकार घेताना तुम्हाला दिसतात किंवा दिसून येतील असं म्हटलं तरी इथे वावगं ठरणार नाही आहे. समाजातील अन्य संस्था, संघटना व राजकीय पक्ष यांच्यात फरक आहे. राजकीय पक्ष हे एक प्रकारे सामाजिक संघटनाच असतात, परंतु त्यांची उद्दिष्टे, कार्यपद्धती मात्र वेगळी असते. येते लक्षामध्ये. सो आय होप की तुम्हाला या सगळ्या गोष्टी चांगल्या रीतीने समजत असतील, की मी तुम्हाला एक्झाम्पल पण दिलं आहे. आणि आता हे राजकीय पक्ष कशा पद्धतीने सामाजिक संघटनेसाठी कारणीभूत असतात किंवा बांधील असतात हे इथे तुम्ही पाहिलं असेल. त्यांचं मात्र एकच उद्दिष्ट असतं की ते म्हणजे त्यांची कार्यपद्धती वेगवेगळ्या पद्धतीने हँडल करण्याची किंवा अंमलात आणण्याची त्यांची एक कार्यपद्धती असते. मग याच पार्श्वभूमीवर आपल्याला असे म्हणता येईल की राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात, तेव्हा त्या संघटनांना आपण काय म्हणतो, तर राजकीय पक्ष असं म्हणतो. राजकीय पक्ष म्हणजे निवडणूक लढवून ती जिंकण्यासाठी व त्यानंतर सत्ता मिळवून आपल्या पक्षाचे शासन स्थापन करण्याचा लोकांचा गट होय. माझ्यामध्ये तुम्हाला आता समजलं असेलच. ऑलरेडी आता तुम्ही पाहिलं की आपल्याकडे भारत देशामध्ये 2014 साली भाजप पक्षाचं सरकार आलं होतं. 2019मध्ये देखील तुम्ही सत्ता पाहिली होती, पण बऱ्याच प्रमाणामध्ये भाजप सरकारला यश प्राप्त करता आलं नाही. आपल्या महाराष्ट्रात पाहिलं की तर काय तर शिवसेना, त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस यांचा एक काय केलं की ते त्यांनी सत्ता स्थापन केली. म्हणजे काय असतं की प्रत्येक राजकीय पक्ष काय करत असतो, निवडणूक लढवतो आणि ती जिंकून आणण्याचा प्रयत्न करतो आणि ती जिंकून आल्याच्या नंतर सत्ता मिळवून आपल्या पक्षाचं स्थापन करण्याचा इथे काय असतो, त्या प्रत्येक राजकीय पक्षाचा हेतू असतो. आणि ज्या राजकीय पक्षामध्ये जे लोक त्याच्यामध्ये अवेलेबल असतात किंवा हजर असतात, त्या लोकांचा गट म्हणजेच काय झालं तर एक राजकीय पक्ष असं आपण म्हणतो. आय होप की तुम्हाला हे चांगल्या पद्धतीने समजलं असेल. मग आता या राजकीय पक्षांची स्थापना झाल्याच्या नंतर निवडणूक लढवून ती जिंकण्यासाठी त्यांना काही ठळक वैशिष्ट्य आपल्याला पाहायचेत आणि ही ठळक वैशिष्ट्य म्हणजे नेमके काय याचा आपल्याला इथे आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग या राजकीय पक्षांची काय अशी ठळक वैशिष्ट्य असतात, तर सगळ्यात महत्त्वाचं पहिलं ठळक वैशिष्ट्य म्हणजे सत्ता मिळवणे हा त्यांचं प्रमुख उद्दिष्ट असतं. पहा बरं काय आहे, राजकीय पक्षांचा हेतू केवळ काय आहे तर निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता मिळवणे हाच असतो. त्यामुळे सत्तेसाठी विविध राजकीय पक्ष परस्परांशी काय करत असतात, नेहमीच सतत स्पर्धा करत असतात. आता तुम्ही पाहिलं असेल की आता आपले पूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते, देवेंद्र फडणवीस होते आणि आता मुख्यमंत्री कोण आहेत, उद्धव ठाकरे आहेत. मग आता देवेंद्र फडणवीस हे आहेत, हे माजी मुख्यमंत्री होते. त्यांचं आता काय झालं की ते विरोधी गटपक्षामध्ये गेले. मग आता त्यांनाही सत्ता हवी आहे, ठाकरे सरकार निर्माण झालं आहे. मग प्रत्येक ह्या दोन्ही पक्षांमध्ये आज काय झाले की एक स्पर्धा निर्माण झाली. म्हणजे असं नाही की ते मी इथे एक एक्झाम्पल देतोय तुम्हाला, त्यांच्याबद्दल काय आपला रोष नाही आहे, पण तुम्हाला एक समजण्यासाठी मी इथे काय देतोय, उदाहरण देतोय की कशा पद्धतीने राजकीय हे पक्ष हे परस्परांशी सत्ता करत असतात हे इथे आपण पाहिलं. मग अशी स्पर्धा करण्यात अयोग्य असं काहीच नाही, परंतु स्पर्धेचे स्वरूप कसे असावे, निकोप असावे असं इथे त्यांनी सांगितलं आहे. चला तर आता पुढचा एक मुद्दा तो म्हणजे विचारसरणीचा आधार. ओके, प्रत्येक राजकीय पक्ष काहीतरी धोरण आणि विचारांचा पुरस्कार करणारा असतो, बरोबर आहे. सार्वजनिक प्रश्नांबाबत पक्षाची एक विशिष्ट भूमिका असते. या सर्वांच्या समावेशातून पक्षाची विचारसरणी तयार होते. ही विचारसरणी ज्यांना योग्य वाटते ते लोक त्या पक्षाला काय करतात, पाठिंबा देतात.
पक्षाला लोकांचा जो पाठिंबा मिळतो त्याला त्या पक्षाचा जनाधार असेही म्हटले जाते. म्हणजे कार्यकर्ता म्हटलं तरी काही हरकत नाही आहे इकडे. आधुनिक काळात सर्वच राजकीय पक्षांची विचारसरणी ही जवळजवळ आपल्याला सारखीच दिसते. त्यामुळे पक्षांमध्ये विचारसरणीवर आधारित फरक करणे अवघड झाले आहे. आता पक्ष कार्यक्रम हा अजून एक मुद्दा आपल्याला इथे पाहायला मिळेल राजकीय पक्षाचा. तो काय असतो पाहूया आपण. विचारसरणी प्रत्यक्षात आणण्यासाठी राजकीय पक्ष त्यावर आधारित कार्यक्रम निश्चित करतात. सत्ता मिळाली की या कार्यक्रमांची अंमलबजावणी केली जाते. सत्ता नाही मिळाली तरी कार्यक्रमांच्या आधारे लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करतात. ओके, आय होप की तुम्हाला तर ह्याच्यामध्ये डिटेल्स असं एक्सप्लेनेशन देण्याची मला तरी काय अशी आवश्यकता वाटत नाही आहे. संपूर्णतः आपल्याला इथे त्यांनी व्यवस्थितरित्या इथे एक्सप्लेन केलेलं आहे. आय विल जस्ट गो ऑन नेक्स्ट पॉईंट. ओके, चला तर पुढचा पॉईंट काय आहे, पुढचा मुद्दा काय आहे, पुढचं ठळक वैशिष्ट्य काय आहे राजकीय पक्षाचं, तर सरकार स्थापन करणे. राजकीय पक्ष सरकार स्थापन करतात व आणि देशाचा राज्यकारभार करतात. अर्थात हे कार्य निवडणुकीत बहुमत मिळवणाऱ्या पक्षाचे असते. ज्या पक्षांना बहुमत मिळत नाही ते विरोधी पक्ष म्हणून कार्य करतात. आता मी मगाशी तुम्हाला उदाहरण दिलं होतं की आता ज्या पक्षाला काय मिळत नाही, बहुमत मिळत नाहीत किंवा काही कारणास्तव त्यांना विरोधी पक्षामध्ये पक्ष म्हणून कार्य करावं लागतं. हे आता मगाशी तुम्हाला मी चांगल्या पद्धतीने उदाहरण दिलं होतं. ओके, आय होप की तुम्हाला हे सगळे जे वैशिष्ट्य आहेत चांगल्या रीतीने समजत असावे. जाऊया आता पुढच्या वैशिष्ट्याकडे. आता पुढचा भाग काय आहे तर शासन व जनता यांच्यातील दुवा. राजकीय पक्ष आणि जनता, राजकीय पक्ष, शासन आणि जनता यांच्यातील काय आहे दुवा आहे. ह्याला अंडरलाईन करा. हा तुम्हाला रिकाम्या जागाला येणाऱ्यासारखा प्रश्न आहे. 1 मार्क इथे तुमचे होऊ शकतात. टिंब हे शासन आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. कोण तर राजकीय पक्ष. 100% पेपरला तुम्हाला रिकाम्या जागाला हा प्रश्न येऊ शकतो. जनतेच्या मागण्या आणि घराणी शासनापर्यंत पोहोचवण्याचे कार्य राजकीय पक्ष करत असतात. तर शासन पक्षांमार्फत आपल्या धोरण आणि कार्यक्रमांना पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करते. चला तर आता इथे आपल्याला काही जाणून घेण्यासाठी काही आर्टिकल्स लिहिले आहेत, पाहूया आपण. वर्तमानपत्रातील या बातम्यातून तुम्हाला काय समजले ते थोडक्यात सांगा. हा जो आता स्वयंअध्ययनाचा पाठ आहे हा तुम्हाला स्वतःला करायचा आहे. मी तुमच्यासाठी फक्त इथे वाचन करतोय. सत्ताधारी पक्षाच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांची मुंबईत बैठक झाली. शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेणार. सत्ताधारी पक्षाने ग्रामीण भागात संवाद यात्रांचे आयोजन केले. बरोबर आहे. तर ह्या 2 बातम्यांवरून काय केलेलं आहे की जे सरकार आहे, ज्या पक्षाचं सरकार आहे त्यांनी विरोधी पक्षांची काय केली, यांच्या सरकारच्या विरोधामध्ये विरोधी पक्षाने काय केली, मुंबईमध्ये बैठक केली. आणि ह्या बैठकीमध्ये काय झाले तर शेतकऱ्यांचा जो काही प्रश्न होता तो हाती घेण्याचं सत्ताधारी पक्षाने ठरवलेलं आहे. सत्ताधारी पक्षाने ग्रामीण भागात संवाद यात्रांचे देखील आयोजन केले. आता तुमच्यासाठी एक इथे कृती दिलेली आहे, पाहूया बरं काय सांगतायत. समजा तुम्ही विरोधी पक्षनेते आहात आणि आरोग्य क्षेत्रात सरकारने चांगली कामगिरी केली नाही, हे तुमच्या पक्षाच्या नजरेत आले. विरोधी पक्षनेता म्हणून तुम्ही काय कराल? याचं उत्तर तुम्ही स्वयंअध्ययाने तुम्हाला स्वतःलाच इथे द्यायचं आहे. विचार करा व लिहा. महात्मा गांधी, विनोबा भावे आणि जयप्रकाश नारायण यांनी पक्षविरहित लोकशाहीची कल्पना मांडली. आधुनिक काळात अशी लोकशाही आणायची असेल तर काय करावे लागेल? हेही तुमचा स्वयंअध्ययनासाठी दिलेला हा प्रश्न आहे. तुम्ही विद्यार्थ्यांनी स्वतःहून या प्रश्नाचं अध्ययन करून या प्रश्नाचं उत्तर मिळवायचं आहे. चला जाऊया पुढे. मग भारतातील पक्ष पद्धतीचे बदलते स्वरूप. आता भारतामध्ये बरेच पक्षचे आज आपल्याला बदलतं स्वरूप देखील पाहायला मिळतंय. पाहूया मग आता हे बदलतं स्वरूप काय आहे भारतातील पक्ष पद्धतीचे पाहूया. नंबर 1, स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस हा एक प्रबळ पक्ष होता. काही अपवाद वगळता केंद्र व राज्य पातळीवर या पक्षाला बहुमत होते. भारतातील राजकारणावर या पक्षाची पकड होती. म्हणून या काळातील पक्षपद्धतीचे वर्णन एक प्रबळ पक्षपद्धती असे केले जाते. म्हणजे फार पूर्वीपासून आपल्याकडे काँग्रेस हा एक प्रबळ पक्ष मानला गेला होता आणि आज
प्रत्येक म्हणजे आजपर्यंत केंद्र तसेच राज्य पातळीवर ह्या पक्षाला खूप प्रचंड प्रमाणामध्ये बहुमत होतं, पण भारतातील राजकारणावर या पक्षाची देखील पकड होती. म्हणून ह्या पूर्ण कार्यपद्धतीत या पक्ष पद्धतीचे वर्णन एक प्रबळ पक्ष म्हणून पद्धती असे केले जाऊ लागले. एक प्रबळ पक्ष पद्धतीला 1977 मध्ये आव्हान दिले गेले. हे आव्हान काँग्रेसतर पक्षांनी एकत्र येऊन दिले. 1989च्या लोकसभा निवडणुकानंतर राजकारणात एकाच पक्षाचे वर्चस्व असणे ही बाब संपुष्टात आली. त्यानंतरच्या काळात अनेक पक्षांनी एकत्र येऊन आघाडीचे शासन स्थापन करण्यास सुरुवात केली. आघाडी सरकार स्थापन करण्याचे प्रयोग भारतीय जनता पक्ष व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी केले. आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते हा समज आपल्या देशातील पक्ष पद्धतीने खोटा ठरवला. आघाडीचे शासन ही बाब आता भारताच्या राजकीय व्यवस्थेत स्थिरावली आहे. आय होप की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या रीतीने समजल्या असतील. मी आता पुढच्या मुद्द्याकडे वळतोय. माहीत आहे का तुम्हाला, एकाच राजकीय पक्षाच्या हाती सत्ता दीर्घकाळ असल्यास, अन्य कोणतेच पक्ष राजकारणात प्रभावी नसल्यास त्या पक्ष पद्धतीला आपण काय म्हणतो? एक पक्ष पद्धती असं आपण म्हणतो. राजकारणात दोन राजकीय पक्ष प्रभावी असतात आणि आलटून पालटून दोन राजकीय पक्षांच्या हाती सत्ता जाते तेव्हा ती शासन पद्धती द्विपक्ष पद्धती होय. अनेक राजकीय पक्ष सत्तेच्या स्पर्धेत असतात, बरोबर आहे. तर आणि सर्वांचा कमी अधिक प्रमाणात राजकीय प्रभाव असतो. अशी पद्धती बहुपक्ष पद्धती म्हणून आज ओळखली जाते. आय होप तुम्हाला ह्या सगळ्या पॉईंट्स ह्या चांगल्या पद्धतीने तुम्हाला चांगले समजले असतील. आता मी जातोय पुढच्या टॉपिककडे. करून पहा. राजकीय पक्षांच्या प्रमुख 2 आघाड्या इथे दिल्या आहेत. त्यातील घटक पक्ष शोधा आणि त्यांची नावे लिहा. NDA म्हणजे काय? तर राष्ट्रीय लोकशाही आघाडी असं आपण म्हणतो आणि संयुक्त पुरोगामी आघाडी म्हणजे UPA, बरोबर. हेही जाणून घ्या. राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष कोणाला म्हणतात? राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेल्या पुढील निकषांची पूर्तता व्हावी लागते, तरच तुमचा पक्ष एक राष्ट्रीय पक्ष म्हणून घोषित केला जातो. आणि प्रादेशिक पक्ष कोणाला म्हणतात हेही आपल्याला इथे पाहायचे. बघा, आता राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी कोणत्या गोष्टींची पूर्तता आवश्यक असते? तर तीही खालीलप्रमाणे. 4 किंवा अधिक राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत किमान 6% वैध मतं मिळवणे आवश्यक असते. म्हणजे त्या पक्षाला 4 किंवा त्याच्यापेक्षा अधिक राज्यांमध्ये लोकसभेची निवडणूक असू दे किंवा विधानसभेची निवडणूक असू दे, या दोन्हीपैकी कुठल्याही एका निवडणुकीमध्ये जवळजवळ 6% ही वैध मतं मिळवणं आवश्यक असतं. ही एक पहिली त्यांची अट आहे. तसेच मागील निवडणुकीत कोणत्याही राज्यातून अथवा राज्यामधून किमान 4 सदस्य लोकसभेवर निवडून आले पाहिजेत, ही दुसरी अट झाली. किंवा त्याच्या व्यतिरिक्त एकूण लोकसभा मतदारसंघाच्या किमान 2% मतदारसंघांमधून तसेच किमान 3 राज्यांमधून उमेदवार निवडून येणे आवश्यक असते, तरच तो पक्ष राजकीय पक्ष म्हणून घोषित केला जाऊ शकतो. अन्यथा त्याला प्रादेशिक किंवा राज्य पातळीचा पक्ष म्हणून मान्यता मिळवायला त्याला वेगळ्या पद्धतीचे अट आहे. मग आता समजा प्रादेशिक म्हणजे काय? तर फक्त महाराष्ट्र राज्यापुरतच, महाराष्ट्राच्या बाहेर नाही, म्हणजे राज्य पातळीवरती त्याला असं आपण म्हणू शकतो. मग आता त्यासाठी त्या पक्षाला जर मान्यता मिळवायची असेल तर त्याला काय गोष्टी आहेत किंवा कुठल्या अटी आहेत ते आता आपण पाहूया. प्रादेशिक किंवा राज्य पातळीवरील पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने पुढील निकष स्पष्ट केले आहेत. लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत किमान 6% मते मिळवणे आणि किमान 2 सदस्य विधानसभेवर निवडून येणे आवश्यक असते. किंवा विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या किमान 3% जागा किंवा किमान 3 जागा प्राप्त करणे आवश्यक असते. अशा पद्धतीने तुमचा पक्ष हा राजकीय पक्ष किंवा राज्य पातळीवर पक्ष म्हणून घोषित होऊ शकतो. मला इथे तुम्हाला एक प्रश्न विचारायचा वाटतो. मग आता आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ काँग्रेस पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, बरोबर आहे. भाजपा हा एक पक्ष आहे, शिवसेना हा एक पक्ष आहे,
त्याचबरोबर आपल्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा देखील पक्ष आहे. तर ह्या प्रत्येक पक्षाचं तुमच्यासाठी मी एक इथे ॲक्टिव्हिटी देतो की कोणता पक्ष हा राजकीय पातळीवरील पक्ष आहे किंवा प्रादेशिक पक्ष म्हणून आहे, काम कार्यरत आहे, आणि कोणत्या पक्षाला आपण राष्ट्रीय पक्ष म्हणून घोषित करू शकतो, हे तुम्ही या प्रश्नाचं उत्तर स्वतः शोधायचं आहे. आणि मला ज्यावेळेला संध्याकाळी मॅथ्सचं लेक्चर होईल त्यावेळेला मला तुम्ही ह्याचं उत्तर द्यायचं आहे. कोणता पक्ष हा प्रादेशिक पक्ष आहे आणि कोणता पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे असं. किंवा ज्यांना शक्य आहे, जे ऑनलाईन आज आपला व्हिडिओ पाहत आहेत, कारण हा पब्लिक व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे तुम्ही कमेंट्समध्ये देखील मला सांगू शकता. इज इट क्लिअर टू यू ऑल ऑफ यू? सो आय विल गो ऑन द नेक्स्ट पॉईंट. भारतातील काही प्रमुख राजकीय पक्षांची आपण ओळख करून घेऊया. ओके, आता काय आहेत भारतातील काही प्रमुख पक्ष पाहूया मग आता. चला, राष्ट्रीय पक्ष. संदर्भ इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया नोटिफिकेशन नंबर 56/201 PPS 111 डेटेड 13 डिसेंबर 2016. म्हणजे हे राष्ट्रीय पक्ष या इलेक्शन कमिशनच्या या आयोगामधून हा एक काय काढलेले आहे, त्यांनी नोटीस काढलेली होती की कोणते कोणते पक्ष हे राष्ट्रीय पक्ष म्हणून घोषित केलेत. त्यावरून इथे ह्या संदर्भामधून तुम्हाला तिथे पाहायला मिळेल की आज कोणते पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून घोषित आहेत. नंबर 1, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. स्थापनेच्या वेळी काँग्रेस ही सर्वसमावेशक स्वरूपाची राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारी एक काय होती, चळवळ होती. त्यामुळे त्यात विविध विचारसरणीचे गट आज काय झाले आहेत, एकत्र आले होते. स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस एक सर्वात प्रभावी पक्ष म्हणून आकारास आला. धर्मनिरपेक्षता, सर्वांगीण विकास, दुर्बल घटकांसाठी आणि अल्पसंख्याक वर्गासाठी समान हक्क, व्यापक समाज कल्याण हे या पक्षाचे सुरुवातीपासूनचे धोरण आहे. त्यानुसार या पक्षाने अनेक कार्यक्रमही राबवले. लोकशाही, समाजवाद, आंतरराष्ट्रीय शांतता, सामाजिक समता यांवर या पक्षाचा विश्वास आहे. चला, आता दुसऱ्या पक्षाबद्दल आपण जाणून घेऊया. भारतीय कम्युनिस्ट पक्ष. मार्क्सवादी विचारसरणीवर आधारलेल्या या पक्षाची स्थापना 1925 साली झाली. भारतातला हा एक जुना पक्ष आहे. मजूर आणि कष्टकरी वर्ग व कामगारांच्या हितासाठी हा पक्ष आज काय आहे, कार्य करतो. या पक्षाचा भांडवलशाहीला पूर्णपणे विरोध आहे. 1960च्या दशकात चीन, सोव्हिएट युनियन या दोन्ही साम्यवादी देशांपैकी कोणाचे नेतृत्व स्वीकारायचे यावरून या पक्षातील नेत्यांमध्ये वैचारिक मतभिन्नता निर्माण झाली व भारतीय कम्युनिस्ट पक्षात फूट पडली व त्यातून भारतीय कम्युनिस्ट पक्ष म्हणजेच मार्क्सवादी हा पक्ष 1964 साली स्थापन झाला. आय होप यू आर अंडरस्टूड व्हेरी वेल की कशा पद्धतीने भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा स्थापन झाला आणि कम्युनिस्ट पक्ष कसा होता पूर्वी आणि मार्क्सवादीचं त्याचं रूपांतर कसं झालं हे आपल्या ह्या पक्षामध्ये चांगल्या रीतीने दिलेलं आहे. चला, तर पुढचा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष, ज्याला आपण भाजप असा आज आपण म्हणतो. भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय स्तरावरील एक महत्त्वाचा पक्ष आहे. भारतीय जनसंघ हा पक्ष 1951 मध्ये स्थापन झाला. 1977 मध्ये स्थापन झालेल्या जनता पक्षात भारतीय जनसंघ विलीन झाला. परंतु जनता पक्षाचे हे स्वरूप फार काळ टिकले नाही. पक्ष फुटला व त्यातील भारतीय जनसंघाने भारतीय जनता पक्ष या नावाने 1980 मध्ये नवा पक्ष स्थापन केला. प्राचीन भारतीय संस्कृती, परंपरा याचे जतन केले पाहिजे अशी या पक्षाची भूमिका आहे. आर्थिक सुधारणांवर या पक्षाची भर आहे. चला, आता मगाशी फूट पडलेली त्याच्यामुळे नवीन एक पक्ष निर्माण झाला, तो म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी. आता हा काय पक्ष आहे, याचं धोरण काय हे आपण जाणून घेऊया. समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही यांचा हा पक्ष पुरस्कार करतो. साम्राज्यवादास या पक्षाचा विरोध आहे. कामगार, शेतकरी, शेतमजूर यांच्या हितसंबंधाची जपणूक करणे हे या पक्षाचे धोरण आहे. चला, पुढच्या पक्षाबद्दल जाणून घेऊया. बहुजन समाज पक्ष. बरोबर आहे. चला,
बहुजन समाज पक्ष हा समाजवादी विचारसरणीचा एक काय आहे, पक्ष आहे. समाजवादी विचारसरणीचा पक्ष असल्या कारणामुळे बहुजनांचे हित हे या पक्षाचे उद्दिष्ट आहे. असून 1984 साली या पक्षाची स्थापना झाली. दलित, आदिवासी आणि इतर मागासवर्गीय व अल्पसंख्य यांचा समावेश बहुजन या शब्दात येतो. बहुजन समाजाला सत्ता मिळवून देणे हे या पक्षाचे उद्दिष्ट आहे. 6 नंबरचा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 1999 मध्ये झाली. लोकशाही, समता, धर्मनिरपेक्षता या मूल्यांवर पक्षाचा विश्वास आहे. काँग्रेस पक्षाबरोबर युती करून हा पक्ष 1999 ते 2014 पर्यंत महाराष्ट्रात सत्तेवर होता. तसेच केंद्रामध्येही 2004 ते 2014 इतक्या प्रदीर्घ काळात हा पक्ष काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीचा एक घटक पक्ष म्हणून काम पाहत होता किंवा घटक पक्ष म्हणून होता. पुढचा पक्ष आहे तृणमूल काँग्रेस. ओके, मग आता हा पक्ष नेमका काय आहे हे आपण पाहूया. ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस या पक्षाची स्थापना 1998 मध्ये झाली. 2016 मध्ये निवडणूक आयोगाने या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली. बरोबर आहे. आणि धर्मनिरपेक्षता त्याचबरोबर लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि दुर्बल घटकांचे संरक्षण हे या पक्षाचे धोरण आहे. चला तर मग आता इथे खाली आपल्याला एक तक्ता दिलेला आहे. तो तक्ता आहे लोकसभा निवडणूक 2009 व 2014 मधील राष्ट्रीय पक्षांनी मिळवलेल्या जागा. आता कोणाकोणाचं राष्ट्रीय पक्षामध्ये नामांकन झालेलं आहे इथे आपल्याला दिसेल. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 2009 मध्ये त्यांना 206 जागा मिळाल्या होत्या, तर 2014 मध्ये 44 जागा फक्त मिळवण्यात त्यांना यश आलं. भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा देखील एक राष्ट्रीय पक्ष आहे. त्यांना 2009 मध्ये फक्त 4च जागा जिंकता आल्या, 2014 मध्ये 1च जागा जिंकली. भारतीय जनता पक्ष 2009 मध्ये 116 जागा जिंकण्यामध्ये अग्रेसर होत्या, तर 2014 मध्ये त्यांनी विक्रम घडवून आणला, 282 जागा त्यांनी जिंकल्या. ओके, भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी यांनी 2009 मध्ये 16च जागा जिंकू शकल्या, तर 2014 मध्ये 9 जागा जिंकलेल्या आहेत. बहुजन समाज पक्ष 2009 मध्ये 21 तर 2014 मध्ये एकही जागा जिंकू शकले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2009 साली 9 जागा जिंकल्या, तर 2014 साली 6 जागा जिंकण्यात त्यांना यश मिळालं. चला तर आता इथे असे काही आर्टिकल्स दिलेत, काही वर्तमानपत्रातील कात्रणं इथे दाखवलेली आहेत. काय आहेत ते आपण जाणून घेऊया. तामिळनाडूत सत्ता बदल, राजकीय दुकानदारीने दहशत, महाराष्ट्रात नव्या पक्षाची स्थापना, सत्ता सोडण्यासाठी मुहूर्त कशाला, कोणते खाते मिळणार, गृह का समाज कल्याण, शिरोमणी अकाली दलाला स्पष्ट बहुमत, पक्षांतर बंदी कायदा लोकशाही पोषक, PDP व भाजपाची युती, हरियाणा जनहित काँग्रेसने आपले लक्ष गाठले. आता या सगळ्या वर्तमानपत्रातील कात्रणं इथं दिलेली आहेत. याचा अर्थ कशासाठी ही कात्रणं दिली आहेत, अशा पद्धतीचे आपण काय करतो, वर्तमानपत्रामध्ये तुम्ही अशा प्रकारच्या काय करता, बातम्या वाचल्या असतील. यातून अर्थातच आपल्याला भारतीय संघराज्यातील विविध राज्यांमध्ये असणाऱ्या पक्षांबाबत माहिती समजते. हे पक्ष केवळ राज्यापुरतेच मर्यादित आहेत का आहेत? राज्यातील काही नेते राष्ट्रीय पातळीवर दिसतात, तर काही राज्यापुरतेच प्रभावी असतात, असे का? तुम्हाला पडलेल्या या प्रश्नांच्या आधारे आपण भारतातल्या काही प्रादेशिक पक्षांची थोडक्यात काय करूया, ओळख करून घेऊया. बरोबर की नाही? कारण काही पक्ष हे केवळ त्या राज्यापुरताच मर्यादित का बरं असतात, आणि हे राज्य पातळीवरती त्यांचा प्रभाव का असतो, तिथपुरताच का प्रभाव असतो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला ह्या प्रादेशिक पक्षांची जर आपण ओळख करून घेतली तर तुम्हाला इथे मिळायला सुरुवात होईल. भारताच्या 4ही दिशांच्या राज्यांमध्ये काही प्रातिनिधिक पक्षांचा आपण येथे विचार करणार आहोत. भारताच्या विविध प्रदेशात विविध भाषा बोलणारे आणि परंपरा, संस्कृती त्याचबरोबर यांच्याही विविधता असणारे लोक आहेत. प्रदेश आणि त्यांची एक स्वतंत्र भाषा असे चित्र आपल्याला दिसते. प्रदेशाच्या भौगोलिक रूपातही विविधता आहे. महाराष्ट्रातील विविध भौगोलिक प्रदेशांचा तुम्ही अभ्यास केला आहे. महाराष्ट्र जसा मध्य प्रदेश किंवा कर्नाटक यांच्यापेक्षा वेगळा आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही भौगोलिक सांस्कृतिक विविधता आपल्याला दिसून येते.
आपली भाषा आणि आपला प्रदेश यांच्याविषयी आत्मीयतेची भावना निर्माण होऊन काही काळानंतर तिच्याबाबत अस्मिता निर्माण होऊ लागली की त्यातून प्रादेशिकता निर्माण होते. लोक आपल्या प्रदेशाच्या हिताचा व विकासाचा प्राधान्याने विचार करू लागतात. आपली भाषा, आपले साहित्य, आपली परंपरा, सामाजिक सुधारणांचा इतिहास, शैक्षणिक सांस्कृतिक चळवळी इत्यादी बाबत अभिमान वाटू लागतो आणि त्यातूनच भाषिक अस्मिता प्रबळ होऊ लागते. आपल्या प्रदेशाचा विकास व्हावा, तेथील साधनसामग्री, रोजगार संधीवर आपला हक्क असावा या भावनेतून प्रादेशिक अस्मिता आकारास येऊ लागते. अशा प्रकारच्या भाषिक, प्रादेशिक, सांस्कृतिक व त्यांच्याशी संलग्न अस्मिता संघटित झाल्या की त्यातून प्रादेशिकतेची भावना बळावते. त्यातून काही वेळेस स्वतंत्र राजकीय पक्ष अस्तित्वात येतात, तर काही वेळेस विविध दबाव गट, चळवळी निर्माण होतात. या सर्वांचा हेतू एकच असतो आणि तो म्हणजे आपल्या प्रदेशाच्या हितसंबंधांचे जतन करणे. चला तर मग या सगळ्या गोष्टींचा प्रभाव पडल्यामुळे प्रादेशिक पक्ष निर्माण झाले. आता हे प्रादेशिक पक्ष काय कार्य करतात आणि कोणते कोणते आहेत तो आता आपण इथे त्याचा अभ्यास करूया. विशिष्ट प्रदेशाच्या वेगळेपणाचा अभिमान बाळगणारे आणि त्यांचा विकास व्हावा म्हणून सत्तेच्या स्पर्धेत उतरणाऱ्या राजकीय गटांना प्रादेशिक पक्ष असं आपण म्हणतो. त्यांचा प्रभाव त्या त्या प्रदेशापुरता मर्यादित असतो. तरीही आपल्या प्रदेशात प्रभावी भूमिका घेऊन ते राष्ट्रीय राजकारणावर आपली छाप पाडतात. प्रादेशिक पक्ष प्रादेशिक समस्यांना प्राधान्य देतात. आपल्या प्रदेशाचा विकास करण्यासाठी त्यांना केवळ अधिकारांऐवजी स्वायत्ता आवश्यक वाटते. संघ शासनाला सहकार्य करत आपले स्वायत्तेचे क्षेत्र अबाधित ठेवण्याचा प्रादेशिक पक्ष प्रयत्न करतात. तसेच प्रादेशिक समस्या प्रादेशिक पातळीवरच हाताळल्या गेल्या पाहिजेत. सत्ता ही त्या प्रदेशातील व्यक्तीच्याच हाती असावी. प्रशासनात आणि व्यवसायामध्ये त्या प्रदेशाचा रहिवाशांना अग्रक्रम दिला जावा असा आग्रह प्रादेशिक पक्षांचा असतो. भारतातील प्रादेशिक पक्षांचे बदलते स्वरूप. चला, हा पुढचा मुद्दा आहे. स्वातंत्र्योत्तर काळापासून भारतात प्रादेशिक पक्ष हे अस्तित्वात आहेत. बरोबर आहे, म्हणजे अगदी स्वातंत्र्योत्तर काळापासून आहेत, परंतु त्यांच्या स्वरूपात आणि भूमिकेत मात्र बदल झाल्याचे दिसते. सुरुवातीच्या काळात प्रादेशिक अस्मितांमधून काही फुटीर चळवळी निर्माण झाल्या. स्वतंत्र खलिस्तान, द्रविडस्थान अशा मागण्यांचा हेतू संघराज्यातून बाहेर पडून स्वतंत्र देश निर्माण करण्याचा होता. पंजाब, तामिळनाडू, जम्मू आणि काश्मीर या राज्यातील प्रादेशिक पक्षांची उदाहरणे या संदर्भात देता येतील. प्रादेशिक पक्षांच्या भूमिका हळूहळू बदलू लागल्या. स्वतंत्र राज्याच्या मागणीऐवजी त्यांना अधिक स्वायत्ता मिळावी म्हणून प्रयत्न सुरू केले. आणि हा प्रादेशिक पक्षांच्या विकासातील दुसरा टप्पा होय. या टप्प्याची सुरुवात साधारणतः 1990 नंतर झाली. 3. आपल्या प्रदेशाच्या विकासासाठी आपल्या प्रदेशातील रहिवाशांना राज्यात आणि केंद्रात सत्ता मिळावी अशी भूमिका प्रादेशिक पक्ष आता घेऊ लागले. उदाहरणार्थ शिवसेना व तेलुगू देसम. म्हणजे आपल्या प्रदेशाचा हा विकास व्हावा म्हणून आपल्या प्रदेशामधील जे काही रहिवासी आहेत त्यांना राज्यात देखील आणि केंद्रात देखील सत्ता मिळावी अशी भूमिका हे प्रादेशिक पक्ष आता घेऊ लागलेले आहेत. उदाहरणार्थ शिवसेना आपल्याला पाहता येईल आणि तेलुगू देसम देखील. ईशान्य भारतातील प्रादेशिक पक्षांच्या विकासाचा एक वेगळा कल दिसतो. या प्रदेशामधील राजकीय पक्षांनी फुटीरतेच्या मागण्या सोडून दिल्या व त्यांनी स्वायत्तेची मागणी करण्यास सुरुवात केली. ईशान्य भारतातील सर्व प्रादेशिक पक्ष टप्प्याटप्प्याने मुख्य राष्ट्रीय प्रवाहात येत आहेत. थोडक्यात सांगायचे झाल्यास भारतातील प्रादेशिक पक्षांचा प्रवास फुटीरता, स्वायत्ता आणि मुख्य राष्ट्रीय प्रवाहात सामील होणे अशा टप्प्यांमधून झाला आहे. तसेच राष्ट्रीय राजकारणातही त्यांचा प्रभाव वाढला असून आघाडीचे शासन हा त्यांचा एक परिणाम आहे. ओके, सो भारतात अनेक प्रादेशिक पक्ष आहेत. सर्व पक्षांची माहिती घेणे येथे शक्य नाही. म्हणूनच आपण भारताच्या पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर अशा क्षेत्रांमधील काही प्रातिनिधिक पक्षांची ओळख करून घेणार आहोत. काही प्रमुख प्रादेशिक पक्ष पुढीलप्रमाणे. सगळ्यात पहिलाच प्रादेशिक पक्ष इथे आपल्याला दाखवला आहे, शिवसेना. महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष. बरोबर आहे, महाराष्ट्रामध्ये आज सगळ्यात महत्त्वाचा आणि प्रमुख राजकीय पक्ष म्हणून आज आपण शिवसेनेकडे पाहतो.
शिवसेनेची स्थापना 1966 मध्ये झालेली आहे. मराठी माणसांच्या हक्कांची जपणूक, मराठी भाषेचे संवर्धन आणि परप्रांतीयांना विरोध हे यांचं उद्दिष्ट होतं. या पक्षाचं उद्दिष्ट आहे. 1995 मध्ये भारतीय जनता पक्षाशी युती करून शिवसेना हा पक्ष सर्वप्रथम महाराष्ट्रात सत्तेवर आला. 2014च्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात भाजपासोबत सत्तेत सहभागी होता. नंबर 2, शिरोमणी अकाली दल हा एक पक्ष आहे. पंजाबमधील महत्त्वाचा प्रादेशिक पक्ष मानला जातो आणि 1920 मध्ये या पक्षाची स्थापना झालेली आहे. धार्मिक व प्रादेशिक अस्मिता जोपण्यास प्राधान्य, पंजाबमध्ये अनेक वर्ष सत्तेवर. 3 नंबरचा पक्ष आहे जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स. काश्मीरमधील प्रमुख प्रादेशिक पक्ष, 1932 साली स्थापना. काश्मीरी जनतेच्या हितसंबंधांचा पाठपुरावा, स्वायत्ता जोपण्यासाठी प्रयत्नशील. नंबर 4, आसाम गण परिषद या नावाचा एक पक्ष आहे. सरकारबरोबरील वाटाघाटीतून 1985 मध्ये आसाम करार करण्यात आला. त्यावेळेला 1985 साली या पक्षाची स्थापना झाली. निर्वासितांचे प्रश्न सोडवणे, आसामचे सांस्कृतिक, भाषिक व सामाजिक वेगळेपण जपणे, आर्थिक विकासासाठी प्रयत्न करणे हे या पक्षाची उद्दिष्ट आहेत. गेली अनेक वर्ष आसाममध्ये सत्ताधारी पक्ष म्हणून आज कामकाज पाहण्यात येत आहे. द्रविड मुनेत्र कळघम हा एक पक्ष 1920 मधल्या जस्टिस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचे रूपांतर द्रविड मुनेत्र कळघम या राजकीय पक्षात झाले. 1944 मध्ये जस्टिस पार्टी द्रविड कळघम म्हणून ओळखली जाऊ लागली. 1950 मध्ये यातून एक गट बाहेर पडला व त्या गटाने द्रविड मुनेत्रम कळघम पक्ष स्थापन केला. त्यातूनही बाहेर पडलेल्या या गटाने ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळघम या पक्षाची 1972 मध्ये स्थापना केली. तमिळ अस्मिता जोपासण्याचे प्रयत्न, केंद्राच्या आघाडीतही काही काळ सहभाग, सर्व स्तरांवरील मतदारांचा पक्षाला पाठिंबा, सत्तेत दीर्घकाळ राहिल्याने अनेक उपाययोजना राबवल्या गेलेल्या आहेत. ओके, चला आता पुढे पाहूया. भारतात प्रत्येक राज्यात अनेक प्रादेशिक पक्ष आहेत. त्यांनी त्या राज्याच्या राजकारणावर प्रभाव टाकलेला आहे. त्याचे एक उदाहरण म्हणून महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षांची 2 निवडणुकांच्या संदर्भामधील कामगिरी खालील तक्त्यात दिलेली आहे. महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष, विधानसभेतील प्रतिनिधित्व, जिंकलेल्या जागा, निवडणूक वर्ष 2009, निवडणूक वर्ष 2014. शिवसेना 2009 मध्ये 44 जागा जिंकल्या होत्या तर 2014 मध्ये 63 जागा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना 2009 मध्ये 13 तर 2014 मध्ये 1. शेतकरी कामगार पक्ष 2009 मध्ये 4 तर 2014 मध्ये 3. अशा पद्धतीने ही तक्तेवारी दिलेली आहे. भारिप बहुजन महासंघ 2009 मध्ये 1 जागा जिंकण्यात यशस्वी होती तर 2014 मध्ये देखील 1च जागा त्यांना जिंकता आली. भारतीय रिपब्लिकन पक्षांना मात्र दोन्ही वेळेला अपयश मिळालेलं आहे, एकही जागा मिळाली नाही. समाजवादी पक्ष 2009 मध्ये 4 जागा जिंकू शकले तर 2014 मध्ये 1 जागा. बहुजन विकास आघाडी 2009 मध्ये 2 तर 2014 मध्ये 3. राष्ट्रीय समाज पक्ष 2009 मध्ये 1 जागा, 2014 मध्ये देखील 1च. ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल्ला मुसलमीन 2009 मध्ये काहीच त्यांचा हा अस्तित्वच नव्हता हा पक्ष. 2014 मध्ये मात्र या पक्षाला 2 जागा जिंकता आल्या. जनसुराज्य शक्ती यांनी 2009 मध्ये 2 जागा जिंकल्या तर 2014 मध्ये एकही जागा जिंकता आली नाही. लोकसंग्राम या पक्षाला 2009 मध्ये 1 जागा मिळाली. स्वाभिमानी पक्षाला देखील 2009 मध्ये 1 जागा मिळाल्याने दोन्ही पक्षांना, लोकसंग्राम व स्वाभिमानी पक्षाला 2014 मध्ये एकही जागा जिंकता आली नाही आहे. सांगा पाहू, भारतातल्या सर्वच राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष आहेत, त्या सर्वांची येथे दखल घेता येणार नाही. भारताच्या नकाशाच्या आधारे आणखीन काही प्रादेशिक पक्षांची माहिती मिळवा. आता अशा प्रकारे आपण आता ह्या पाठामध्ये जवळजवळ काय पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पाठामध्ये भारतातील राष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवरील राजकीय पक्षांचा इथे या प्रकरणामध्ये आपण आढावा घेतला. पुढील पाठामध्ये राजकीय चळवळींचे आपल्या जीवनातील महत्त्व काय आहे हे आपण पुढील पाठामध्ये चांगल्या रीतीने समजावून घेणार आहोत. आय होप की तुम्हाला आजचा हा पाठ आहे राजकीय पक्ष हा चांगल्या रीतीने समजला असेल अशी मी आशा करतो.
अशा पद्धतीने इथे आपला हा राजकीय पक्ष प्रकरण क्रमांक 3 येथे संपला असं मी ते जाहीर करतो. अशा रीतीने आपण राज्यशास्त्र या विषयातील प्रकरण क्रमांक 1 संविधानाची वाटचाल, त्याचबरोबर प्रकरण क्रमांक 2 निवडणूक प्रक्रिया आणि आज आपण प्रकरण क्रमांक 3 राजकीय पक्ष आज आपण इथे पूर्ण केलेले आहेत. आणि आजच्या या प्रकरणामध्ये आपण राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष याही दोन्ही गोष्टींचा चांगल्या रीतीने अभ्यास केला. राजकीय पक्षाची का आवश्यकता आहे, प्रादेशिक पक्ष म्हणजे काय, राजकीय पक्ष म्हणजे काय, हे देखील आपण इथे जाणून घेतलं. आणि प्रत्येक पक्षाची अशी काही वैशिष्ट्य असतात आणि ह्याही वैशिष्ट्य आणि उद्दिष्ट आपण जाणून घेतली. आणि कशा पद्धतीने या लोकशाहीच्या वाटचालीमध्ये, ह्या लोकशाहीमध्ये हे पक्ष कसे शासन आणि समाज याचा दुवा आहे हे देखील इथे आपण चांगल्या रीतीने जाणून घेतलं. आणि अशा रीतीने ह्या राजकीय पक्षातून बऱ्याच गोष्टींचा आपण काय घेतलं, अभ्यास केला आणि नॉलेज घेतलं, ज्ञान घेतलं. माझ्या मते तुम्हाला हे जे प्रकरण आहे हे चांगल्या रीतीने समजलं असेल अशी मी आशा करतो. आणि हा व्हिडिओ इथे थांबवतो आणि हे प्रकरण इथे संपलं असं जाहीर करतो. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.